वर्तमान काळामध्ये मानव परमेश्वराची भक्ती विसरून भौतिक साधनांच्या मागे धावतोय। गरजांपेक्षा अधिक सुखसुविधा आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी तो वेळ खर्च करत असून परमेश्वराला विसरून जीवन जगत आहे। यामुळे दैनंदिन जीवनात विविध संकटांना सामोरं जावं लागतंय। मानवाने परमेश्वराची प्रार्थना आणि भक्ती केल्यास संकटे दूर होऊ शकतात, असं प्रतिपादन मौलाना शमसुद्दीन यांनी केलं आहे। कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव येथे राहता आणि कोपरगाव या दोन तालुक्यांच्या वतीने आयोजित 2 दिवसीय तबलिगी इज्तेमाची सांगता शनिवारी सायंकाळी झाली। यावेळी मौलाना शमसुद्दीन आपल्या प्रवचनामध्ये बोलत होते। या कार्यक्रमास दोन्ही तालुक्यातील मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते। पुढे बोलताना ते म्हणाले की प्रत्येकाने खुदा आणि पैगंबर साहेबांच्या आदेशांवर अंमल आणावा। इस्लाम धर्मातील 5 स्तंभ, अर्कान आणि दावते तबलीगचे 6 गुण सिफात आचरणात आणल्यास जीवनाचा मार्ग सुकर होतो, वाईट प्रवृत्ती नष्ट होतात। आजचा माणूस स्वतःचे गुण न पाहता इतरांचे अवगुण पाहण्यात वेळ घालवत आहे। त्याऐवजी प्रत्येकाने स्वतःचे अवगुण ओळखून इतरांमधील गुण पाहावेत, यामुळे जीवन अधिक योग्य मार्गावर जाईल। प्रत्येकाने खुदाचे बंदे म्हणून एकमेकांशी प्रेमाने आणि माणुसकीने वागावे, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हावे, असेही त्यांनी सांगितले। तर कार्यक्रमाचा समारोप दुआने करण्यात आला। या 2 दिवसीय इज्तेमासाठी सुरेगाव येथील कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या ट्रक यार्डमधील मोकळी जागा चेअरमन आमदार आशुतोष काळे आणि संचालक मंडळाच्या सहकार्याने उपलब्ध करून देण्यात आली होती। या ठिकाणी मुस्लिम समाज बांधवांनी उत्कृष्ट नियोजन केलं। इज्तेमा दरम्यान छोटा बाजारही भरवण्यात आला होता, ज्यामध्ये हिंदू मुस्लिम बांधवांनी दुकाने लावली होती। 2 दिवसात मोठी आर्थिक उलाढालही झाली। मुस्लिम स्वयंसेवकांनी पार्किंग, स्वच्छता आणि इतर व्यवस्था उत्तम प्रकारे सांभाळल्या। काळे कारखान्याचे कर्मचारी, वीज वितरण विभागाचे कर्मचारी, सुरेगाव ग्रामपंचायतचे अधिकारी कर्मचारी आणि परिसरातील शेतकरी व हिंदू बांधवांनी देखील सहकार्य केलं। सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। पोलीस निरीक्षक संदीप कोळी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक धरमसिंग सुंदरडे, पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी आणि इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले। इज्तेमा शांततेमध्ये पार पडला। सदर इज्तेमाला कोपरगाव मतदारसंघाचे आमदार आशुतोष काळे, कोपरगाव शहराचे नगराध्यक्ष पराग संधान, सुरेगावचे सरपंच वाल्मिकाप्पा कोळपे, माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब कोळपे, कोळपेवाडी सरपंच सूर्यभान कोळपे, काळे कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रवीण शिंदे, उपसरपंच सागर कोळपे, सदस्य महेश कोळपे, कोल्हे कारखान्याचे व्हाईस चेअरमन ज्ञानेश्वर परजणे, संचालक राजेंद्र कोळपे, ज्ञानेश्वर हाळनोर, चंद्रबार हाळनोर, काळे कारखान्याचे कार्यकारी संचालक बोरनारे, सेक्रेटरी सुनील कोल्हे, पोलीस पाटील इंद्रबान डोमसे आदींसह अनेक मान्यवरांनी भेट दिली। इज्तेमा यशस्वी करण्यासाठी कोळपेवाडी, सुरेगाव, शहापूर येथील ग्रामपंचायत सदस्य, अधिकारी, कर्मचारी, कोळपेवाडी, शहाजापूर, सुरेगाव, कोळगाव थडी आणि परिसरातील व तालुक्यातील मुस्लिम बांधवांनी अथक परिश्रम घेतले। एसना मीडियासाठी प्रतिनिधी युसुफ रंगरेज, कोपरगाव।